छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर आज आपल्या एनाट न्यूजच्या स्टुडिओला आलेले आहेत आणि खरं तर समीर राजूरकर संभाजीनगर महानगरपालिकेचे महापौर होऊन आता साधारण जवळपास 6 महिने पूर्ण झालेले आहे। या 6 महिन्यामध्ये राजूरकर साहेबांनी नेमकं काय काय काम केलेलं आहे तेच आपण याच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर खूप मोठी संधी तुम्हाला भाजपने या ठिकाणी दिलेली आहे आणि अखेर तुम्ही संभाजीनगरचे महापौर त्या ठिकाणी झालात। 6 महिने तुम्हाला पूर्ण झालेले आहेत। 6 महिन्यांचा कसा अनुभव होता आणि या संभाजीनगरच्या जनतेला तुम्ही काय दिलंय? मुळामध्ये या 6 महिन्यामध्ये आम्ही 3-4 गोष्टी करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले स्वच्छतेचं आम्ही SWMचं एक काम उभं करायचं मॉडेल सुरू केलेलं आहे, जे की बऱ्यापैकी 50% पुढेपर्यंत आज स्वच्छतेच्या बाबतीत आपण गेलेलो आहोत। दुसरी गोष्ट, आम्ही या मूलभूत सुविधांमध्ये लाँग टर्म काम करायचा आम्ही एक प्रयत्न करतोय। त्यामध्ये पाणी पुरवठा ही योजना जी आहे, जी MGP करते, त्याच्यामध्ये ती नियोजनबद्ध पद्धतीनं लवकरात लवकर पूर्ण व्हावी या आणि या शहरातल्या नागरिकांना पाणी मिळावं ह्याच्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो आमचा प्रयत्न चालू आहे। अजून तो अंतिमतः आलेला नाहीये, पण पुढच्या जानेवारीपर्यंत फेब्रुवारीपर्यंत पूर्णतः तो अंतिमतः होईल। तिसरं महत्त्वाचं गोष्ट, आम्ही छत्रपती संभाजीनगर या शहराचं 2047चं एक विजन ठेवून, जे की माननीय पंतप्रधानांनी नरेंद्रजी मोदींनी एक विजन ठेवलेलं आहे, विकसित भारत 2047, आणि त्यालाच अलाइड आम्ही महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विकसित महाराष्ट्र 2047 असंच आम्ही विकसित छत्रपती संभाजीनगर 2047 असं एक विकासाचं मॉड्यूल बनवायच्यासाठी एक सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट तयार केलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही पर्यटन कक्ष निर्माण केलेला आहे, आम्ही हेरिटेज वॉक चालू केलेले आहे, आम्ही एकांकिका राज्य एकांकिका स्पर्धा घ्यायच्या आहेत। एक सांगीतिक महोत्सव महापालिकेतर्फे आम्ही या संगीत दिवसाच्या निमित्तानं केलेला आहे। असं एकंदर शहराच्या ओव्हरऑल प्रगतीला चालना द्यायचा प्रयत्न आम्ही या गेल्या 6 महिन्यामध्ये केलेला आहे। भारतीय जनता पार्टीने ही संधी दिल्यामुळं ही आम्ही मूर्त स्वरूपात आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करतोय की एक स्वच्छ सुंदर शहर, ज्या शहरामध्ये एक या शहराचा हेवा वाटेल असं छत्रपती संभाजीनगर निर्माण करण्यासाठीचा एक प्रयत्न आम्ही आता सुरू केलेला आहे। समीर राजूरकर यांच्या स्वप्नातलं संभाजीनगर शहर कसं आहे, म्हणजे अजून काय बदल होणं गरजेचं आहे तुम्हाला वाटतं, किंवा तुमच्या डोक्यामध्ये कोणते प्लॅन आहे की ते होणं फार गरजेचे आहे? मुळामध्ये या शहराचा मुख्य प्रश्न जो आहे तो आहे पाणी। जोपर्यंत पाण्याचं रेग्युलरायझेशन होत नाही तोपर्यंत या शहरातल्या नागरिकांना दिलासा मिळणार नाही। जसं सामान्य नागरिकांचं जे स्वप्न आहे तेच माझं स्वप्न आहे, कारण मी महापौर म्हणजे काही कुठं परग्रहाहून आलेलं नाही, मी या शहरातला सामान्य नागरिक आहे। त्याच्यामुळे माझं जे स्वप्न आहे ते सामान्य नागरिकांचं स्वप्न आहे, किंवा किंबहुना सामान्य नागरिकांचं जे स्वप्न आहे तेच माझं स्वप्न आहे की या शहराला मुबलक पाणी पुरवठा झाला पाहिजे, हे शहर स्वच्छ असलं पाहिजे, आणि या शहराची एक काम आम्हाला अजून नवीन करायचं आहे की या शहराची जी ड्रेनेज व्यवस्था आहे ती अतिशय अजून मजबूतीकरण करणं गरजेचं आहे। तर ती जर केली तर मग आमचं काम बऱ्यापैकी सफल होईल। आमच्या एनआरटी न्यूज कडून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आपल्या सोबत होते संभाजीनगर महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर, आणि त्यांना महापौरपदीपासून साधारण 6 महिने पूर्ण झालेले आहेत आणि 6 महिन्यामध्ये त्यांनी जनतेला काय दिलं याचं स्पष्टीकरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे।